हे बघ, माणूस म्हणून एखाद्याबद्दल कंपॅशन वाटणं आणि ती व्यक्त करणं ह्यात काहीच पाप नाहीये. एक मित्र म्हणून मी त्यांना तो दिलासा देऊ शकत नाही जो तू देऊ शकतेस. त्यामुळे आपल्या सहानुभूतीच्या जेस्चरने आपण एखाद्याचं दुःख नष्ट करू शकत नाही, मान्य आहे, पण आपण ते हलकं नक्कीच करू शकतो. मग का स्वतःला बंधनात अडकवतेस तू? जाऊन सरळ त्यांचा हात हातात घे, त्यांना सांग की मी आहे तुमच्या बरोबर, तुम्ही नका काळजी करू. अरे तू काय इतका इमोशनल झालायस? काही नाही, खरंच काही नाही. तुला एक सांगू का, अगदी तुझ्या बॉसचीच भाषा बोलायला लागलायस तू. अभिमान वाटतो मला त्याचा. त्यांना मी माझ्या बॉस इतकंच निष्ठेने मी जर प्रेम करू शकलो ना, मी खरंच मानेन स्वतःला. जान्हवी, कामाचा फोन घ्यायला लागेल. हो घे ना, काहीच हरकत नाही. मी बसते इथेच थोडा वेळ. आलोच. हॅलो. हो हो. श्री, जरा टी शर्ट वगैरे नीट ठेवत जा रे. आई आई ऐक, माझं 15 मिनिटात काम आटपतंय, मला लगेच निघायचं. हो, सगळं तयार आहे. चहा तयार आहे, नाश्ता तयार आहे, तुझा डबा तयार आहे. तू म्हणलास की देते लगेच. येस. तोपर्यंत जरा हा कप्पा आवरून घेते. हो आवर, पण काही टाकून देऊ नकोस प्लीज. नाही रे बाबा, चिठ्ठी चपाटी प्रत्येक ठेवून दे नीट व्यवस्थित. ओके श्री? हो. तू तुझी चेन अशीच ठेवली होतीस तिथे? नाही, माझी चेन तर मी घातली आहे. मग ही कोणाची आहे? ही चेन इकडे कशी काय? ही तर जान्हवीची चेन आहे. अगं, मी तिला लग्नानंतर घेतली होती. माझी लकी चेन आहे असं म्हणायची ती. ही चेन घातल्यानंतर तिला लग्नानंतरचे गोड दिवस आठवतात असं म्हणायची.